श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे. महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात. पण महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा व तो कधी सोडावा, त्याचबरोबर ह्या व्रतामध्ये आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहेत, त्याचबरोबर कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत, आणि त्याचबरोबर आपल्याला हा एक पदार्थ खाऊनच आपला व्रत हे सोडायचं आहे, तरच आपल्याला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल. त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे. आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे. भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो. उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो, तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो. काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात. फारच कठीण व्रत असतं, कारण ह्या व्रतामध्ये एकही थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही. त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो, म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं, किंवा काही ठिकाणी जे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन केलं जातं. तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे. फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं. जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक सुएर असेल, तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही आहे. फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात. त्याचबरोबर या व्रतामध्ये मिठाचं अजिबात सेवन हे करायचं नाही आहे, कारण समुद्रातलं जे मीठ असतं ते कोणत्याही व्रतामध्ये खाल्लं हे जात नाही. त्याचबरोबर ह्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरणसुद्धा खूप चांगलं ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारची भांडणं, कलह, कटकटी होणार नाही ह्याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे. त्याचबरोबर कोणाचं मन देखील आपल्याला ह्या दिवशी दुखवायचं नाही आहे.
त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थांचं सेवन नाही करायचं आहे. म्हणजे आपल्याला मांस, मच्छी, मदिरा ह्या गोष्टींचं अजिबात सेवन नाही करायचं आहे. त्याचबरोबर कांदा आणि लसूण ह्या 2 वस्तूंचं सुद्धा सेवन नाही करायचं आहे, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा कोणत्याही प्रकारचं मांसाहारचं सेवन हे केलं जात नाही. तर जर चुकून कळत नकळतसुद्धा आपल्याकडनं किंवा आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांकडनं सुद्धा, म्हणजे आपल्या घरामध्ये 4 लोक राहतात आणि त्या 4पैकी 1 जण उपवास करतो आणि बाकीचे 3 जण जे आहेत मांस, मच्छी, मदिराचं सेवन करते, तरीसुद्धा आपल्याला केलेल्या व्रताचं फळ हे प्राप्त होणार नाही आहे. आणि म्हणूनच कोणाकडनंही कळत नकळतसुद्धा ही चूक जी आहे चुकूनही झाली नाही पाहिजे, ह्याची प्रत्येकाने आवर्जून ही काळजी घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढे जास्त आपल्याला महादेवांचं स्मरण करता येईल, जप करता येईल तेवढं जास्त आपल्याला जप करायचे. जेवढी जास्त आपल्याला महादेवांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची. महादेवांना धोत्र्याचं फळ, धोत्र्याची फुलं, बेलपत्र, पांढरी मिठाई अतिशय प्रिय. त्याचबरोबर त्यांच्यावर जलाभिषेक करायचा आहे. पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकतात. आपल्या यथाशक्तीप्रमाणे जेवढी जास्त महादेवांची सेवा करता येईल तेवढी आपल्याला सेवाही करायची आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण आपला उपवास सोडणार असेल तेव्हा आपल्याला सात्विक भोजनाचं सेवन करायचं आहे. अजिबात मसालेदार तळलेल्या वगैरे वस्तूंचं सेवन करायचं नाही. अतिशय साधं आणि सोपं जेवण बनवायचं आहे. वरण, भात, भाजी, पण त्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला एक गोडाचा पदार्थ बनवायचा आहे. गोडाचा नैवेद्यानेच आपल्याला हे जे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते सोडलं जातं. महाशिवरात्री व्रताची पारण वेळ जी आहे ती 9 मार्चला सकाळी 6:37 ते दुपारी 3:28 आहे. तर ह्या वेळेमध्ये आपण आपला उपवास जो आहे तो सोडू शकतो. तर ही माहिती होती महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा आहे, कधी सोडायचा आहे, ह्या उपवासाच्या वेळेस आपल्याला कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही, त्याचबरोबर ह्या व्रताचं पालन आपल्याला कसं करायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.